पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध निवड झाले तर नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 18 ब मधून ते निवडून आलेले आहेत। बिनविरोध त्यांची निवड झाली आहे। भाजपकडून पुण्यामध्ये शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी देण्यात आली। स्वाती मोहोळचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। स्वाती मोहोळ प्रभाग क्रमांक 11 ब मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत। भाजप प्रचार कार्यालयामध्ये महिला ढसाढसा रडली। उमेदवारी न मिळालेल्या इच्छुक महिला नाराज आहे। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंसमोर महिलेला अश्रू अनावर झाले। हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही। मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्यांना माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। असं आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुने, तिला आपण तिकीट दिलेलं आहे असं नसतं सर। तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं। टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका रात्रीतून निर्णय बदलतात। मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला विश्वास घ्यायचं होतं ना। डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? कोरेगाव भीमा 108वा शौर्य दिन आहे तर आनंदराज आंबेडकर यांनी जय स्तंभाला भेट दिली। भेट देत आनंदराज आंबेडकरांनी मानवंदना दिली। कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याची खंत त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली। योग्य आणि कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होत नसल्यानं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। आज आपण एका दिवसासाठी करोडो रुपये खर्च करतो, त्यानंतर बसेस आणि इतर घेऊन लोक या क्रांतीस्तंभावर नेहमी येतात, परंतु तेव्हा लोकांची प्रचंड गैरसोय इथे होतोय। त्यामुळे ती गैरसोय टाळायची असेल तर सरकारने योग्य ती कारवाई करायला पाहिजे। आणि त्यामुळे त्या शताब्दी वर्षासाठी सरकारने आत्तापासून पावलं उचलावीत, नाही तर आयत्या वेळेस जे काही प्लॅनिंग होतं त्यामुळं सर्व व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे। तर याची काळजी सुद्धा सरकारने घ्यावी अशी सरकारला आपल्या चॅनलच्या वतीने मी आग्रहाची विनंती करतो। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।